तुम्ही लेफ्ट ओव्हर म्हणजेच उरलेल्या चपात्या फेकताय का? तर माझी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज बघणार आहे उरलेल्या चपात्यापासून भन्नाट अशी रेसिपी, रोटी कबाबची रेसिपी. एकदम भन्नाट चव आहे, नक्की ट्राय करून बघा. करायला खूप सोपी आहे. तर घ्यायच्या आपल्या रात्रीच्या उरलेल्या चपात्या. आता आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कोणाला वाटणार नाही की तुम्ही लेफ्ट ओव्हर चपातीपासून ही रेसिपी बनवलेली आहे. साईडचे जे कॉर्नर उरलेले आहे यापासून तुम्ही दुसरी कोणती रेसिपी करू शकता, मला कमेंट करून नक्की सांगा. कट केलेली चपाती आपल्याला दुसऱ्या साईडला ठेवायची आहे. दुसरं मेन इन्ग्रेडियंट्स घ्यायचं आहे आपल्याला बॉइल्ड बटाटा. आता याला क्रश करून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. आता त्यामध्ये टाकायचे आहे आपल्या टेस्ट अकॉर्डिंग मसाले, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, चवीनुसार मीठ, ऑरेगॅनो थोडंसं, सोबतच टाकणार आहे आपण मिरेपूड आणि चाट मसाला आणि बारीक कट केलेली फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला हाताने चोळून मिक्स करायचे आहे, जेणेकरून बटाट्यामध्ये मसाला जो आहे तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आता आपलं बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे. आता काय करायचं माहिती आहे का, आपण जी कट केलेली चपाती आहे त्यापैकी आपल्याला एक चपाती घ्यायची आहे. त्यावर हाताने आपल्याला जो बटाट्याचं आपण सारण केलं आहे ते दाबून आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला आपल्या आवडीचा सॉस लावायचा आहे. तर मी शेजवान चटणी लावलेली आहे, म्हणजे शेजवान सॉस लावलेला आहे. आता त्यावर दुसरी चपाती ठेवायची आहे. यावरही आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे. बटाट्याची भाजी आपल्याला अशा पद्धतीने दाबून लावायचं आहे. आवडीचा सॉस लावायचा आहे. परत एक चपाती लावायची आहे. जोपर्यंत आपण कट केलेल्या चपात्या संपत नाही तोपर्यंत आपल्याला ते एकावर एक अशा लावत जायच्या आहे. शेवटी आपल्याला चपातीने अशा पद्धतीने कव्हर करायचा. यावर आपल्याला बटाट्याची भाजी लावायची नाही आहे. आता तयार झालेलं जे कबाब आहे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. छोटे आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करायचं आहे, जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे. आता आपल्याला अशा पद्धतीचा एक रॉड घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा रॉड नसेल तर तुम्ही टूथपिकमध्येही केलं तरी चालेल. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कबाब जे आहे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे रॉडमध्ये. बघा, छान आपला कबाब तयार झालेला आहे. आता आपल्याला शेकायचं आहे, तर आपण साईडला पॅन गरम करायला ठेवूया. पॅन गरम झाला की त्यावर आपल्याला थोडंसं बटर लावायचं आहे आणि चारी साईडने आपल्याला आलटून पालटून हे कबाब जे क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. छान मस्त एकदम भन्नाट रेसिपी होती. खायला खूप टेस्टी लागते. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत नक्की रेसिपी आवडेल. बघा, आणि तुमच्या लेफ्ट ओव्हर चपातीचं केलं आहे, करणारे नाही. बघा, छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे कबाब जे आहे ते पॅनवर शेकून घ्यायचे आहे. बाकी ते सूर्य कसा कलर आलेला आहे. तर आपल्या लेफ्ट ओव्हर चपातीचं रोटी कबाब तयार झालेला आहे. आता आपण याला खाली उतरून घेऊया. आता गरमागरम रोटी कबाबला आपण गार्निश करूया. त्यावर आपण शेजवान सॉस लावूया. सोबतच त्यावर टाकणार आहे आपण चीज. गरमागरम असल्यामुळे ते चीज आहे ते मेल्ट होतं. त्यावर टाकायचं आहे आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर. तुमच्याकडे जर हिरवा कांदा असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. खायला आणि पाहायला खूप स्वादिष्ट दिसत आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.